चला तर मंडळी, मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या, त्यांच्यासाठी स्पेशल खाऊ बनवूया. तर 3 पिकलेल्या केळी घेतल्या, त्यांचे तुकडे करायचे. केळी जाड असेल तर 2च घ्या. फोर्कच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून विस्कच्या मदतीने एकदा मिक्स करायच्या. गॅसवर मी एक भांडं झाकण ठेवून गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. केळीमध्ये अर्धा कप रूम टेम्परेचरचं दूध आणि 6 टेबलस्पून रिफाइंड ऑइल घालायचं आहे. कोणतंच फ्लेवर्ड ऑइल यामध्ये घालायचं नाही. व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. 5 ते 6 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स आणि 3/4 कप पिठी साखर यामध्ये घालायची आहे. सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर एक लहान चाळणी ठेवून त्यामध्ये 1 कप मैदा घालायचा. मैदा हलक्या हाताने कपमध्ये भरायचा, चाळून घ्यायचा. कट आणि फोल्ड मेथडने मिक्स करायचा. परत एकदा चाळणी ठेवायची. सारख्या कपने अर्धा कप गव्हाचं पीठ, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालून व्यवस्थित बनाना केकचं मिश्रण मिक्स करायचं. शेवटी 1 टेबलस्पून दूध परत घालायचंय. मुठभर पातळ असे बदामाचे स्लाइस घालायचे. केक टिनला तेल आणि बटर पेपर लावलाय, त्यामध्ये मिश्रण घालायचं. प्रीहीट केलेल्या भांड्यात 45 मिनिटं बनाना केक बेक करायचा. गार झाला